नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण रेनपाईप संदर्भात माहिती पाहणार आहोत। तर रेनपाईप मुख्यत्वे करून जी काही जमिनीलगतची पिकं आहेत आणि ज्यांच्या मुळ्या वर आहेत अशा पिकांकरिता अतिशय उपयुक्त ठरत आहे। सर्व शेतकरी बांधवांकरिता आपण शिवराज एंटरप्राइजेस तुळशी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांच्या माध्यमातून रेनपाईप, मल्चिंग पेपर आणि ड्रीप होलसेल दरामध्ये उपलब्ध करून देत आहोत। यामध्ये ऊस, कांदा, भुईमूग, मका, ज्वारी किंवा इतर जी काही उडीद, सोयाबीन वगैरे अशी जी काही पिकं असतील यामध्ये रेनपाईप हा अतिशय उपयुक्त ठरत आहे। आणि रेनपाईपच्या वापरामुळे कमी पाण्यामध्ये आपल्याला जास्त शेताला पाणी देता येतं, कमी वेळेत आणि कमी पाण्यामध्ये। जर का आपल्याला वरच्या मुळ्यांच्या पिकाला पाणी द्यायचं असेल तर रेनपाईप हा अतिशय उपयुक्त ठरत आहे। या रेनपाईपमध्ये 20 mm आणि 40 mm असे प्रकार येतात। 32 mm चा सुद्धा रेनपाईप येतो। साधारणतः 20 mm चा रेनपाईप हा सबमेनपासून एका बाजूला 100 फुटापर्यंत चांगली कार्यक्षमता आहे आणि 40 mm हा तुलनेनं थोडा इंटरनल व्हॉल्यूम मोठा असल्याकारणानं थोडं जास्त अंतरापर्यंत चालतो। जसं की 150 ते 200 फुटापर्यंत आपण 40 mm पाईप सबमेनच्या एका बाजूचा ठेवू शकतो। याच्यामध्ये मुख्यत्वे करून जर का आपण 20 mm चा जास्त प्रमाणात वापरला जातो आणि 20 mm संदर्भात जर बोलायचं असेल तर त्याची जी काय आडवी रुंदी आहे, म्हणजेच साधारण पाईपला होल घेताना आपण 5 फूट अंतराच्या 6 फूट अंतराच्या जसं की आपला पाण्याचा प्रेशर असेल त्या हिशोबानं होल घ्यावेत। आणि 40 mm चा जर पाईप लावायचा असेल तर साधारण 10 फूट 12 फूट अंतराच्या हिशोबानं पाईपला होल घ्यावेत। म्हणजेच 20 mm चा एक पाईप 5.5 ते 6 फुटापर्यंत अंतर कवर करू शकतो। 40 mm चा पाईप 10 फूट ते 12 फुटापर्यंत अंतर कवर करू शकतो। याच्यापेक्षाही जास्त अंतर कवर कराल, परंतु त्या पाईपवर आपल्याला जास्त प्रेशर द्यावा लागेल आणि परिणामी त्याची कार्यक्षमता कमी होईल। म्हणून शक्यतो शेतकरी बांधवांनी 20 mm च्या पाईपला 5 फुटाचं अंतर ठेवणं अपेक्षित आहे। आता ऊस पिकामध्ये सुद्धा रेनपाईपचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याचा फायदासुद्धा शेतकरी बांधवांना चांगला मिळत आहे। याचा मुख्य फायदा म्हणजे असा आहे की रेनपाईपनं पाणी दिल्याच्यानंतर पाणी हे सर्वदूर मुळ्यांना आणि पसरून मिळत आहे। जसं की आपण पूर्वीची पाणी देण्याची ऊसाला पद्धत होती ते म्हणजे पाट पाण्याची पद्धत, त्याच्यानंतर आपण ड्रीप इरिगेशन आलं आणि त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांनी ड्रीप इरिगेशनला पर्याय आणि पाट पाण्याचा याचा दोघांमधला समन्वय साधून वेळेचा बचत करण्याकरिता शेतकरी बांधवांनी मध्ये तोट्या खोलून पाणी देण्याचा पर्याय अवलंबला। परंतु या सर्व पाणी देण्याच्या पर्यायामध्ये तोट्या खोलून पाणी देणं हा अतिशय चुकीचा पर्याय आहे। याच्यामध्ये काय होतं आहे की जे आपण तोट्याने पाणी दिल्याच्यानंतर पाण्याची जी ओल आहे ही जास्त खोलवर जाते ड्रीप इरिगेशनच्या तुलनेनं आणि पाट पाण्यात दिल्याच्या तुलनेनं। पाण्याची जेवढी ओल खोल जाईल तेवढं आपलं जे काही फर्टिलायझेशन दिलेलं आहे, खत दिलेलं आहे ते पाण्यात विरघळून जास्त खोलवर जातं आहे। आणि आपल्या भले 50 कांड्याचा जरी ऊस असेल तरी त्याची मुळी जवळपास 6 इंच ते 1 फूट एवढ्याच खोलीवर आहे। आणि जर का आपण पाणी दिलेली ओल ही जर का 1 फुटापेक्षा खोल जात असेल तर ते पाण्यात विरघळलेलं खत आपलं खाली घेऊन जातं आहे आणि ते ऊसाकरिता आपल्याला उपयुक्त ठरत नाही। म्हणून जास्त खोलीकरिता पाणी देणं ही ऊसाकरिता अतिशय चुकीची पद्धत आहे। आणि यामध्ये सर्वात चांगली पद्धत म्हणजे रेनपाईपनं जर पाणी दिलं असता हे पाणी खोलवर न मुरता सर्वदूर पसरून वरच्या भागामध्ये म्हणजेच मुळ्यांलगत पूर्ण पाणी मिळत आहे। म्हणून आता ऊस पिकामध्ये रेनपाईपचा वापर वाढत चाललेला आहे। आणि याचा दुसरा फायदा म्हणजे आपण जे व्हिडिओमध्ये समोर बघतोय त्या रेनपाईपच्या ज्या काही कारंज्या आहेत
त्या दोन्ही सरीला लगत असलेल्या ऊसाच्या पाचटावर पडत आहेत आणि कालांतरानं पाणी पडल्याच्या नंतर ते वाळलेलं पाचट हे कुजून जात आहे, जे की आपण पूर्वी काचोळा काढण्यासाठी मजूर लावून तो वाळलेला काचोळा काढत होतो, परंतु आता आपल्याला मजुरीच्या अभावी ते शक्य नाही. म्हणून जर का आपण रेनपाईपचा वापर केला तर जो काय काचोळा काढल्यानंतर मिळणारा फायदा आहे, म्हणजे जसं की काचोळा काढल्यानंतर खाली हवा खेळती राहते आणि सूर्यप्रकाश वरून खालपर्यंत आल्या कारणानं सर्व खोंबाऱ्यांना फुटव्यांना चांगला सूर्यप्रकाश मिळाल्यानं त्याची वाढ चांगली होते, पेरं चांगलं पोसलं जातं आहे, जमीन लवकर वापशावर येते. म्हणून आपण पूर्वी काचोळा काढत होतो, तेच किमया आता आपल्याला या रेनपाईपच्या वापरामुळं या ठिकाणी साध्य करता येईल. आणि ऊस पिकामध्ये रेनपाईप वापरण्याचा फायदा म्हणजे रेनपाईपचं पाणी हे सर्वदूर पसरून पडत असल्याकारणाने ऊसाला चारी बाजूनी मुळ्यांची वाढ चांगल्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळं ऊस घट्ट पकडून ठेवला जातो आहे. त्यामुळं ऊस पडण्याचंही प्रमाण यामध्ये कमी होतं आहे आणि चारी बाजूला मुळ्यांचा भरपूर वाढ झाल्याकारणाने अन्नपुरवठा मुबलक उपलब्ध होऊन ऊसाची वाढसुद्धा चांगल्या पोसली जात आहे. सर्व शेतकरी बांधवांनी रेनपाईप खरेदी करीत असताना त्याची लांबी आणि वजन विचारून खरेदी करावे, जेणेकरून बाजारामध्ये कमी अधिक लांबीचे रेनपाईप उपलब्ध आहेत आणि कमी अधिक वजनाचेही रेनपाईप उपलब्ध आहेत, जेणेकरून आपल्याला योग्य भावामध्ये आणि योग्य किमतीचा रेनपाईप खरेदी करता यावा. याकरिता आपण शेतकरी बांधवांच्या माहितीस्तव सांगू इच्छित आहे की 20 mm रेनपाईपची लांबी ही 200 मीटर म्हणजे जवळपास 650 फूट येत आहे आणि 40 mm मध्ये 100 मीटर रेनपाईप म्हणजेच जवळपास 350 फूट लांबी ही 40 mm येत आहे. यामध्ये बाजारामध्ये 200 मीटर सांगून 500 550 फुटाचे किंवा 300 280 फुटाचे रेनपाईपसुद्धा विकले जात आहेत. आणि जर वजनाचा विचार केला असता 20 mm मध्ये 2 किलो 200 ग्रॅम पासून 3 किलो वजनापर्यंत रेनपाईप आहेत, जसं की 2 200 2 400 2 600 2 800 आणि 3 किलो. आणि 40 mm मध्ये 3 किलो पासून 2 किलो 800 ग्रॅम 3 किलो 3 200 3.5 किलो अशा वजनाचे सुद्धा रेनपाईप आहेत. तरी शेतकरी बांधवांनी रेनपाईप खरेदी करीत असताना आपण त्याचं वजन आणि लांबी विचारून खरेदी करावे, जेणेकरून आपल्याला आपण जेवढे पैसे देतोय त्याच किमतीचा माल आपल्याला योग्य दरामध्ये मिळेल याची खात्री करावी. सर्व शेतकरी बांधवांकरिता आपण शिवराज एंटरप्राइजेस तुळशी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर यांच्या माध्यमातून रेनपाईप, ड्रीप, मल्चिंग पेपर, कॉर्प कवर सर्व वस्तू होलसेल दरामध्ये उपलब्ध करून देत आहोत. शेतकरी बांधवांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करावा. धन्यवाद.